नमस्कार. बार्शी संचारमध्ये दिग्गजांच्या मुलाखती या सदरामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यामध्ये आहे राज्यपालांच्या शुभहस्ते जिला सुवर्ण पदक मिळालेलं आहे अशी सौम्या गजानन सोपल. तुझं या ठिकाणी स्वागत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये 10 जानेवारी रोजी झालेल्या दीक्षांत समारंभामध्ये सौम्याला सुवर्ण पदक मिळालेलं आहे. त्यानिमित्त आपण तिच्याशी आज संवाद साधणार आहोत. सौम्या, मला पहिल्यांदा सांग की पीएससीच्या पूर्ण मध्ये बीएससी मध्ये संख्याशास्त्रामध्ये तुला म्हणजे चांगलं ग्रेड मिळालं आणि सगळ्या शाखांमधून प्रथम आल्याबद्दल तुला सुवर्ण पदक मिळालं. कसं वाटतं? कसं वाटतं म्हणजे खरं तर एक्सपेक्ट केलं नव्हतं की असं मिळेल, पण जे अभ्यास करून घरच्यांचा सपोर्ट होता, टीचर्सचा सपोर्ट होता, कॉलेजचा सपोर्ट होता, त्या सगळ्यामुळे हे शक्य झालं असं वाटतं. अरे वा. सौम्या, 10 जानेवारीला जो पुरस्कार वितरण सोहळा झाला तेव्हा सिद्धरामेश्वरांची यात्रा, गड्डा यात्रा आहे आणि अक्षता सोहळा हा मोठा समारंभच सिद्धेश्वरांचा असतो. तर मग त्यावेळेला तिथल्या मानकऱ्यांचा जो बाराबंदीचा मानाचा सन्मानाचा असा पोशाख असतो, तोच पोशाख ह्या वेळेला आपल्या समारंभाच्या वेळेला परिधान केलेला होता. तर तो अनुभव कसा होता आणि तिथं तू गाण्याची सेवा पण देत आली आहेस, तर तुझा अनुभव काय आहे त्याबद्दल काय सांग? एक शांत समारोह दिवशी ज्या दिवशी पोशाख आम्हाला दिला तेव्हा खूप छान वाटलं की जे मानकऱ्यांचा पोशाख आहे, परंपरेने चालत आलेला बाराबंदी हा पोशाख आहे, तो आम्हाला परिधान करण्याची संधी मिळाली. आणि इतर विद्यापीठांमध्ये कसं, काही विद्यापीठांमध्ये ब्लॅक गाऊन किंवा असं वेस्टर्न पाश्चात्य पद्धतीने कॉन्व्होकेशन करतात. मग इथे परंपरा चालू ठेवून त्यांनी बाराबंदीच परिधान केला. प्रमुख पाहुण्यांना देखील बाराबंदी आणि फेटाच दिलेला होता. ते खूप छान, म्हणजे असं यात्रा असल्यासारखंच वाटलं त्या दिवशी आम्हाला. म्हणजे हो ना, बक्षीस पुरस्काराचा सोहळा आणि एक पावित्र्याचा पण तिथं तुम्हाला अनुभव आलेला असणार आहे. आणि पुण्य पर्व काळच होता तो. 10 जानेवारी म्हणजे गड्डा यात्रा अवघ्या 12 तारखेपासून यात्रा सुरू होणार होती. आणि जे अक्षता सोहळा असतो सोलापूरला, म्हणजे ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांची यात्रा दरवर्षी 12-13 जानेवारीच्या दरम्यान असते. तिथे या अक्षता सोहळ्याला मी आणि माझी बहीण दोघेही खूप, म्हणजे अनेक वर्ष झालं सेवा सादर करतो, संगीत सेवा. म्हणजे तिथं जवळपास 7-8 लाख भाविक भक्त असतात. आणि म्हणजे योगदंड म्हणजे मानाचे नंदीध्वजांच्या आगमनाच्या आधी, विधी सुरू होण्याच्या आधी तिथं सिद्धरामेश्वरांच्या सानिध्यामध्ये आम्हाला सेवा करायची संधी मिळते. आणि त्यांची भाग्य म्हणावं, त्यांची कृपा आणि भाग्य आमचं ते. हो नाही, खरंच एवढं मोठं सेवा बजावण्याचं भाग्य एवढ्या लहान वयापासून मिळतं आणि एवढ्या मोठ्या पवित्र स्थळी, पवित्र क्षणी खूप सुखद अनुभव असेल. म्हणजे दरवर्षीचे ठरलेलं, म्हणजे असं आम्हाला पण समाधान वाटतं की आम्ही काहीतरी सेवा सादर करू शकलो, सेवा देऊ शकलो, आणि मग समाधान मिळतं. ते तेवढंच. एक गाणं, एखाद दुसरं सेवा, संगीत सेवा केली तर गाणं शिकल्याचा आनंद मिळतो. किती छान. एकदम असं एवढ्या लहान वयामध्ये सुवर्ण पदक मिळवणं आणि तेही शैक्षणिक क्षेत्रामध्ये, आणि जिचा कल खूप चांगल्या रीतीनं गायनाकडे पण आहे, ती त्या संगीत विशारदमध्ये पण खूप तिने पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. अनेक ठिकाणी तिचे गायन झालेलं आहे. असं असताना शिक्षणाची आवड असणं आणि त्याच्यात एवढी उत्तुंग भरारी घेणं, एवढ्या वरच्या श्रेणीमध्ये सारखंच प्रावीण्य प्राप्त करत राहणं, कसं काय जमवतेस हे दोन्ही? खरं तर हे जे काही बीएससी मध्ये गोल्ड मेडल आहे किंवा अकॅडमिकमध्ये जे काही यश मिळालं ते खरं तर गाण्यामुळेच मिळालेलं आहे. कारण लहानपणापासून संगीताचे शिक्षण घेत असल्यामुळे त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशनमध्ये वाढ झाली, आणि म्हणूनच मला वाटतं की एवढं सक्सेस मिळवू शकतो. म्हणजे एखादी कला असं अवगत करताना त्याच्यामध्ये जे तल्लीन होणं, एकाग्रता, त्याचा उपयोग होतो. आणि संख्याशास्त्राचं शिक्षण म्हणजे नेमकं काय? संख्याशास्त्र म्हणजे स्टॅटिस्टिक्स, म्हणजे मॅथमॅटिक्स सारखंच असतं. म्हणजे आता एक्झाम्पल देते. आता एखादा सर्वे करतो आपण, तर ते सर्वे करत असताना प्रत्येकाच्या घरी जाऊन किंवा विचारून डेटा काढतो किंवा माहिती गोळा करतो. त्या माहितीच्या आधारे काय आपण त्याच्यातून
काढू शकतो, म्हणजे मग त्याच्यातून काय आपल्याला निष्पन्न होतं ते त्याचा थोडक्यात स्टडी असतो स्टॅटिस्टिक्स. आणि प्रत्येक फील्डमध्ये लागतं, म्हणजे मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, कुठल्या पण फील्डमध्ये स्टॅटिस्टिक्स म्हणजे संख्याशास्त्र लागतं. म्हणजे जी जनगणना केली जनगणना ते पण एक भाग आहे स्टॅटिस्टिक्सचा. हो का? किंवा असं टीव्हीमध्ये जे काही क्रिकेटर्सचं जे काही म्हणजे स्पीड असेल किंवा बॉलर्सचं स्ट्राईक रेट वगैरे असेल ते सगळं स्टॅटिस्टिक्सच्या आधारेच काढलं जातं. अरे वा. ह्याची माहिती आणि आवड कशी काय तुला मिळाली, म्हणजे हे शिकावं असं कसं काय वाटलं? खरं तर मला मॅथमॅटिक्सच आवडत होतं, पण जेव्हा फर्स्ट इयरला असताना 4 विषय होते. मग 4 विषयांमध्ये हा खूप आवडला विषय आणि समजायला सोपा गेला मला, म्हणजे बाकीच्यांना तो तेवढासा सोपा वाटत नाही, अवघड वाटतो. मग मॅथमॅटिक्स करण्यापेक्षा मग स्टॅटिस्टिक्स चूज केलं. म्हणजे त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्सच आवडत होतं जास्ती, त्याच्यापेक्षा हे चांगलं आहे म्हणून हे निवडलं. म्हणजे बघ ना, तुला दैवी देणगी किती छान मिळाली. कलाकार नेहमी हळवे असतात आणि त्यांचं एक असं मनात रुंजी येणं किंवा कलात्मकतेकडं किंवा आपलं सगळं जे सालंकृत रसग्रहण आहे ना, जे शृंगारिक तिकडं कल असतो आणि एकदम शिक्षण एवढं गहन, म्हणजे ही एक बौद्धिक क्षमता परमेश्वरानेच तुला प्रदान केलेली आहे आणि त्या बळावर तुझी वाटचाल सुरूच आहे. सौम्या गजानन सोपल, सुवर्णपदक विजेत्या, संगीत विशारद गायिका. दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात BSc विद्याशाखेत प्रथम आल्याबद्दल दीक्षांत सोहळ्यात सुवर्णपदक भूषवून त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांनी गायनाचे शिक्षण बार्शीतील सुरेल गायिका उमा सामनगावकर यांच्याकडे घेतले, तर संवादिनीचे शिक्षण संवादिनी वादक संतोष शिंदे यांच्याकडे घेतले. समूहगीत, भारुड, पोवाडा, भजन, जलसा, भावगीत, भक्तिगीत, शोभायात्रा अशा अनेक गायन प्रकाराने आपली कला सादर करताना अनेक ठिकाणी त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यातील काही उल्लेखनीय पुरस्कार: संगीतभूषण राम मराठे संगीत स्पर्धेत संवादिनी पुरस्कार, श्री जगद्गुरु विश्वाराध्य ज्ञानसिंहासन महापीठ काशी जंगमवाडी मठ वाराणसी येथील प्रतिभाश्री ही पदवी, पंडित VD पलुस्कर पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. कला आणि शिक्षण क्षेत्रात पारंगत असणाऱ्या सौम्या सोपल यांना सुवर्णपदक प्राप्त झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आपण जे आता माहिती घेतली व्हिडिओमध्ये की जे तू प्रावीण्य मिळवलेलेस, म्हणजे सगळ्या प्रकारचं गायन हे पण तुझं आहे, मग ते सगळं शिकणं ते कसं, कुठं शिकली, काय? मी मला वाटतं सिनियर KGला असताना इथेच शिंदे सरांकडे क्लासला जात होते. आईबाबांना आवड असल्यामुळे त्यांनी आम्हाला दोघींना पण, मला आणि माझ्या बहिणीला, गायन शिकवलं. मग तेव्हापासून 10th पर्यंत 11th पर्यंत कधीच ते सोडलं नाही की एक्झाम आहे किंवा ब्रेक घेतला, असं नाही केलं. मग त्या गाण्यामुळेच कुठेतरी इकडे अभ्यासात खूप मदत झाली. हे तू मगाशी पण म्हणली, म्हणजे असं खरंच आहे का? म्हणजे आपल्या जे तुझ्या वयाचे जे आहेत त्यांच्यामध्ये खूप संभ्रम अवस्था असते ग, कारण काहीतरी कलेला जर त्यांनी झोकून दिलं तर घरातून आई वडिलांचं असतं की कलेमध्ये करिअर होणं अवघड आहे, आता स्पर्धेचं युग आहे, तर तुम्ही शिक्षणाकडे लक्ष द्या, असं तुझ्यासारख्या कितीतरी मुलांना असं घरातून पण बोललं जातच ना, आणि स्वतःवर पण त्यांचं असतंच की आता कला घेऊ की करिअर करू. हे त्यांना तुझं कसं असणार सांगणं, म्हणजे तुझं नेहमी असं बोलणं येतंय की गाण्याचं. कारण शास्त्रीय संगीत म्हणजे संगीत विशारद झाले, मग शास्त्रीय संगीत लहानपणापासून शिकल्यामुळे तिथे पाठांतर करावंच लागतं. जसं तुम्ही वही समोर ठेवून किंवा एखादी पेटी वगैरे वाजवू शकत नाही ना, तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या डोक्यात पाहिजे तुम्हाला काय वाजवायचं आहे किंवा काय म्हणायचं आहे. ते पुढे काय होणार ते परफॉर्मिंग आर्ट्स आहे ना, गाणं किंवा वादन. मग तिथे तुम्हाला आत्ता काय करायचं ते आधीच ठरवावं लागतं आणि मग त्याच्यासाठी कॉन्सन्ट्रेशन वाढते, एकाग्रता वाढते आणि
म्हणून त्याचा अभ्यासात फायदा होतो, म्हणजे वाचलेलं लवकर लक्षात राहतं. राहतं. आणि कुठलं पण असं शिक्षण आहे की जेव्हा समजतं लवकर समजतं तेव्हा लवकर. त्यातली आवड निर्माण निर्माण होते. होते. आणि समजण्यासाठी एकाग्रताच गरजेची महत्वाची आहे. असते. त्याचाच फायदा झाला. कारण आणि त्याचा फायदा बघ केवढा की सुवर्ण पदक मिळवली, प्रथम क्रमांक मिळवली. आणि शिक्षणाचं पद्धत काय आहे तुझी, म्हणजे अभ्यासाची पद्धत काय आहे? अभ्यासाची आता BSc करत असताना मला जे नोट्स प्रोव्हाइड होत होते ते स्वतः नोटबुकमध्ये लिहून किंवा त्याच्यात काही चेंजेस असतील ते करून किंवा यूट्यूबचं यूज करून स्वतःच्या नोट्स प्रिपेअर केल्यामुळं सोपं झालं. सेल्फ स्टडी जास्त भर. म्हणजे कॉलेजमध्ये शिकवतातच, पण कॉलेज फक्त आपल्याला हेल्पसाठी असतं. बाकी सगळं आपण स्वतःनेच शोधून स्वतःच क्वेश्चन्स तयार करून त्याचे उत्तर पण स्वतःच शोधून अभ्यास करायचा. हा खूप छान मुद्दा आहे बघ, कारण प्रत्येक विद्यार्थ्याची तीच तक्रार असते की कॉलेज शिकवत नाही. शिकवत नाही, शिकवतात ते जे महत्वाचं असतं ते शिकवतात, पण सेल्फ स्टडी करणं पण प्रत्येक विद्यार्थ्याचं कर्तव्य ठरतं. हे खूप मोठं सांगितलीस तू. बरोबर आहे. आणि ते केलं तरच प्रावीण्य प्राप्त होतं ना. शिकवत नाही असं म्हणून तक्रार करण्यात अर्थ नसते, कारण प्रत्येक जण आपलं कर्तव्य बजावतच असतात. प्रत्येक शिक्षकाची तळमळ तीच असते की विद्यार्थी घडावा, आणि त्यासाठीच त्यांचे प्रयत्न असतात. परंतु विद्यार्थ्यांनी पण तेवढं करायला पाहिजे, म्हणजे विद्यार्थ्यांनी पण त्या प्रमाणात कष्ट करून सेल्फ स्टडी करून शिक्षण घेतलं. आणि कला आणि शिक्षण ह्यांची सांगड घालत घालत तुझं आतापर्यंतचं करिअर झालेलं आहेच. आता ह्याच्या पुढं म्हणजे तुझ्या मनात काय आहे की असं संगीताबद्दल आता नॉलेज तर आलेलंच आहे आणि इकडं पण हे जाईल, मग दोन्ही घेऊनच पुढं जायचं कसं? म्हणजे कला हे कसं आहे, आवड आहे, म्हणजे ते रिलॅक्स होतं तिथे माइंड. म्हणजे एखादं गाणं म्हटलं किंवा एखादं काहीतरी वाजवलं तर स्ट्रेस जो असतो स्टडीचा किंवा दुसरा काही तो कमी होतो, म्हणून कंटिन्यू करणं. अरे वा, किती छान. छोटी आहे वयाने पण तिचे अनुभव आणि तिचं सांगणं इतकं मोठं आहे की प्रत्येक गोष्टीमधून एक एक मुद्दे आपल्याला लक्षात येत आहेत की स्टडी करताना विरंगुळा पण पाहिजेच असतो, कारण अभ्यासाचा थकवा कुठंतरी घालायला. त्यासाठी मोबाईल खेळणं हा विरंगुळा नाहीये. हे खूप छान सांगितलं की कुठली तरी कला जोपासली आणि त्याला वेळ दिला तर आपोआप दोन्हीकडे पारंगत होऊ शकतो आपण. आणि तूच एकटी नाही तर तुझी ज्येष्ठ भगिनी चिन्मयी पण गाण्यामध्ये आणि शैक्षणिक ह्याच्यामध्ये प्रवीण आहे, तर तिच्याशी पण आपण बोलूयात, तिला बोलूयात. नमस्कार चिन्मयी, तुझं पण या ठिकाणी स्वागत. तू ह्याची ज्येष्ठ भगिनी आणि कधी दादागिरी करते? मोठी बहीण म्हणून? मी नाही, तीच जास्त करते. धाकटे अवखळ असते. आणि दोघी मिळून गाणं पण म्हणतात. मग त्यात तुमचं काय जुगलबंदी असते का कधी? जुगलबंदी असते, कधी कधी सोबत म्हणतो, म्हणजे कसं दोन्ही करतो. आणि तुला मेडल मिळालेलंच आहे, ते कशामध्ये? 2022ला BSc ऑल ब्रांचेस मधून गोल्ड मेडल आणि BSc फिजिक्स साठी गोल्ड मेडल, असे 2 गोल्ड मेडल्स मला मिळाले. त्याबद्दल पण अभिनंदन. आणि आता छानसं गाणं तुम्ही दोघींनी आम्हाला ऐकवा. हो, तर आम्ही दोघी कन्नड गीत सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत. हे गीत महादेवाचं आहे, सोजुगादा सोजू मल्लिके. आणि या गाण्याचा थोडासा अर्थ सांगते की एक मुलगी महादेवाला असं सांगते की मी तुझ्यासाठी म्हणजे तुझ्या डोक्यावरती पांढरं फूल पाहते, असं थोडक्यात अर्थ आहे या गाण्याचा. महादेवा 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 सोजुगादा सोजु मल्लिगे महादेव ನಿಮ್ಮ ಮಣ್ಣ
ಮಲ್ಲಿಗೆ ಮಾದೇವ ನಿಮ್ಮ ಮಂಡೆ ಮ್ಯಾಲೆ ದುಂಡು ಮಲ್ಲಿಗೆ. वा, क्या बात. खूप छान, खूप एकदम एकाग्र, अजून पुढे ऐकावंसं होतं ते ऐकण्यामध्ये. खूप छान रीतीनं गाणं सादर केलं आणि छान तुमचं अनुभव आहे दोघींचं. असंच तुम्ही भरपूर शिका, भरपूर गाणे गुणगुणा आणि भरपूर कलेमध्ये प्रगती हो. पुढच्या तुमच्या दोघींच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.